नमस्कार मित्रांनो, काय चाललंय? बरेच दिवस आपलं काही बोलणंच झालेलं नाहीये आणि मी काहीच व्लॉग वगैरे टाकत नाहीये. काही दिवस तब्येत ठीक नव्हती आणि त्याच्यामुळं काय जमलं नाही. थोडंफार वरखाली होत राहतं. ऑफिशियल टेन्शन, स्ट्रेस, यु नो, द कॉमन यूट्यूब ब्लॉगर्स इश्यूज, राईट? त्याच्यामुळे जरा काही दिवस व्लॉग करणं झालं नाही, काही दिवस व्लॉग टाकणं झालं नाही. बट एनिवेज, पुन्हा एकदा सुरू होणार आहे आपलं व्लॉग. आता जरा तब्येत ठीक आहे. मोस्टली उद्या बाईक राईडला जाणार आहोत, पण आज आता असंही विकेंड असल्यामुळं सॅटर्डेचा मुहूर्त साधून थोडंसं बाहेर पडलोय. पण आज आपण व्लॉग कारमधनं बनवतोय. तर मित्रांनो, हे पहा, आता आपण आहोत गहुंजेच्या जवळ आहोत, एक्सप्रेस हायवेला. लोडाचा बेलमांडो प्रोजेक्ट डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल, उजव्या बाजूला गोदरेज, या बाजूला मारुंजी गाव आहे ॲक्च्युली, आणि इकडे गहुंजे गाव आहे. तर आपण आता आहोत एक्सप्रेस हायवे गोईंग टुवर्ड्स मुंबई. छोटीशी राईड आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आपण लोणावळा आणि लोणावळ्यातनं परत येत असतो नेहमीच. तर तीच एक छोटीशी ड्राईव्ह करतोय. आपण आता गहुंजेच्या स्टेडियमच्या जवळ आलो. उजव्या बाजूला जर का तुम्ही बघाल नीट, तर हे आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं गहुंजे स्टेडियम. कालची जी T20 इंटरनॅशनल झाली, आज तारीख आहे 1 फेब्रुवारी 2025. काल 31 जानेवारी 2025ला जी क्रिकेट मॅच झाली भारत विरुद्ध इंग्लंड, ती इथे झाली. तुम्ही सगळ्यांनी ती मॅच बघितलीच असेल. भारताने रोमहर्षक असा विजय मिळवलेला आहे इंग्लंड टीमवर. शेवटी जरा टोकाचं झालं होतं, पण ठीक आहे. एनिवेज, वी डिड वेल, वी वॉन दॅट मॅच. तर हा परिसर आहे गहुंजे स्टेडियमच्या आसपासचा. आता तुम्ही इकडे बघू शकता, इकडे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होतीये. खरं तर खूप आश्चर्यकारक आहे असंच म्हणू शकतो आपण, कारण की ह्या भागात एवढी डेव्हलपमेंट कधी होईल असं वाटलं नव्हतं. उजव्या बाजूला सुद्धा तुम्ही बघाल तर बऱ्याचशा प्लॉटिंग स्कीम्स वगैरे चालू आहेत. तर पुणे कसं वाढतंय, ते मुंबई म्हणतात ना, म्हणजे पुणे प्लस मुंबई, तो हा प्रकार आहे. आता इथं उजव्या बाजूला तुम्हाला काही कन्स्ट्रक्शन्स चालू दिसतील. बरेचसे मोठे मोठे डेव्हलपर्स इकडे आलेत, त्यांची कामं दिसतील तुम्हाला. आपण अगदी सोमटणे फाट्याच्या जवळ आहे. शिरगाव तुम्ही जर का बघाल, समोर दिसतंय शिरगावचा ब्रिज आहे, ओव्हरब्रिज. शिरगावच्या जवळपास आहे आपण. आणि डावीकडे पण तुम्हाला दिसेल चांगलं डेव्हलपमेंट झालेलं आहे. सोमाटण्याच्या जवळ इतकं डेव्हलपमेंट होईल असं कधी वाटलं नव्हतं, पण इट इज व्हॉट इट इज. पुणे इज एक्सपांडिंग. हळूहळू मला वाटतं मुंबईला टच होईल. काय ग, हो की नाही? बघूया. छान आहे. पण आता शिरगावचा हा पुन्हा अजून एक ब्रिज, तो एक तिकडनं एक रस्ता होता आणि हा इकडनं एक रस्ता आहे, तो जो सरळ शिरगावच्या प्रति शिर्डीला जातो. तो सोमाटणे फाट्यावरून डायरेक्टली येतो. आत्ता जो आपण ब्रिज बघितला तो. हो. अरे यार, एक्सप्रेस हायवेला आलो तर आहे, पण हे केलंय का? फास्टॅग रिचार्ज केलंय का मॅडम? बघायला गेलो बा. फास्टॅग मित्रो, फास्टॅग कंपल्सरी हो रहा है. सगळ्यांनी करा. आम्हाला तर बाय डिफॉल्ट गाडी घेताना, सफारी घेताना 2022 जूनचं मॉडेल आहे, बाय डिफॉल्ट होतंच. पण माझ्या त्याच्याही अगोदरपासनं. सो यू नो दॅट आय बिलीव्ह इन टेक. आणि का नाही, वाय शुड वी नॉट बिलीव्ह इन डेव्हलपमेंट इन फ्युचर? सो दिस इज अ टेक्नॉलॉजी दॅट वी नीड टू ॲडॅप्ट टू. बट एनिवेज, खूप सोपं झालं आहे आता तर. फास्टॅग ऑन द गो बघू शकत असाल. आय ॲक्च्युली नेवर recommend doing this on the fly.
असं कधी करू नये. बट एनिवेज आता थोडासा बॅलन्स कमी असल्यामुळं करू शकतो. बट ठीक आहे, 605 जाऊन येऊन तर नक्कीच टोल आपण भरू शकतो, गरजेचं नाही आहे. मी जस्ट चेक केलं आहे, रिचार्ज करण्यासाठी थांबलेलो नाही आहे किंवा रिचार्ज ऑन द फ्लाय करत नाही आहे, त्यासाठी थांबलंच पाहिजे. काय होतं, आपलं दुर्लक्ष, डिस्ट्रॅक्शन आहे आणि इट इज नॉट ॲडवायजेबल ऑन एक्सप्रेस वे. आय जस्ट चेक द बॅलन्स. आणि ते सुद्धा डेंजरस आहे, तेही करू नका, ते सुद्धा डेंजरसच आहे. डिस्ट्रॅक्टेड ड्रायव्हिंग, ते म्हणतात ना, नजर हटी दुर्घटना घटी, ते कधी करू नये. तर हा पहा आपला जुना तळेगावचा टोल नाका, जो आता डिफंक्ट झालेला आहे. डिफंक्ट म्हणजे त्याला सेवानिवृत्त केलं गेलं आहे. आता पुढे इथं खूप जास्त ट्रॅफिक व्हायचं, नो डाऊट. इट वॉज युजलेस. You are paying so much of taxes and after that you are also asked to pay the tolls. Not justified, but anyways it is what it is. करावं लागतं आपल्याला ते. तर हा टोल नाक्याच्या इथं खूप जबरदस्त ट्रॅफिक जाम व्हायचं. तर ते वर्थ नव्हतं ना. 15-15 मिनटं कधी कधी हेवी ट्रॅफिकमध्ये अडकायला लागायचं. आणि आपण एक्सप्रेसवे वापरतोच का, तर आपली मुंबई पुणे जर्नी सुकर व्हावी, एक्सप्रेस व्हावी. एक्सप्रेसवेचा अर्थच एक्सप्रेस, चांगला स्पीड मेंटेन करून तुम्ही जाऊ शकता. हे होत नव्हतं. त्याच्यामुळे आता जर का तुम्ही बघाल, पुढे आता नवीन टोल नाका उभा केला आहे. प्रगतिशील भारताचं अजून एक उदाहरण असं म्हणू शकता याला. तर इथं तुम्ही बघू शकता की इथं खूप जास्त वाईड रोड केला आहे, जवळपास 12 लेन्स यू कॅन सी ऑन इदर साईड. जर का तुम्ही समोर बघाल तर त्या बाजूने येणारा टोल एकाच ठिकाणी नाही आहे, तो टोल पुढे आहे. आणि इकडच्या बाजूला फोन येतो एक, आता आमचे मित्र आहेत. तर एनिवेज तुम्ही आता बघू शकता, समोर तुम्हाला दिसतोय तो हा नवीन टोल नाका. आणि चांगली टेक्नॉलॉजी इथं यूज केली आहे खरं तर. आपण जर का बघू शकतो, इथं बरेचसे बोर्ड लावलेत, नो कॅश इन दिस लेन. येस, द मोमेंट आय एंटर इट विल रीड इट हिअर. इथं बघितलं सेन्सर इथं आहे, तिथपर्यंत जाऊन थांबायची गरज नाही. तिथपर्यंत जाईपर्यंत उघडलेला असतो. इकडे दिसतंय कार MH14 KB 3474 नंबर डिस्प्ले होतोय, तिकडेही होतो नो डाऊट. पण इथं काय होतंय आता की सेन्सर जे आहेत ते मागे इन्स्टॉल केलेत, जेणेकरून तुमची गाडी ज्या वेळेला एंटर होतीये त्या लेनमध्ये, त्याच वेळेला तुमचं फास्टॅग रीड केला जातोय. बाय द टाइम यू रीच द टोल बूम बॅरियर, द ऑटोमॅटिक बूम बॅरियर, तुमचं रीड झालेलं आहे, फास्टॅग कट झालं, म्हणजे टोल कट झालेलं आहे फास्टॅगवरनं, आणि यू आर गुड टू गो. छान आहे की नाही? अशीच अपेक्षा आहे. आता तर म्हणतात की GPS वरनं चालू करणार आहे, ज्याच्यामुळे तर तुम्हाला इथं थांबण्याची गरज नाही. द मोमेंट यू पास इट विल डिटेक्ट युअर फास्टॅग, GPS ला सिग्नल जाईल आणि तुमचा टोल कट होईल. ती टेक्नॉलॉजी लवकरात लवकर यावी ही प्रार्थना आहे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला. आणि मला पूर्ण विश्वास आहे की नितीनजी गडकरी, जे आपल्या सगळ्यांसाठीच आयडॉल आहेत राजकारणामधले, ते नक्कीच ही टेक्नॉलॉजी घेऊन येतील. कारण की ते ही बिलीव्स इन डेव्हलपमेंट, न्यू टेक्नॉलॉजी. ॲब्सोल्युटली ब्रिलियंट पॉलिटिशियन टू हॅव. वी आर ब्लेस्ड टू हॅव नितीनजी गडकरी. तर आपण आता काही वर्षातच ती टेक्नॉलॉजी भारतात नक्कीच बघू, नो डाऊट. स्पोर्ट्स ड्राईव्ह मोड ॲक्टिवेटेड. जाऊ दे, आपण आपली सफारी आहे, नो डाऊट. आय एम मोर दॅन हॅपी ॲज अ युजर. आणि ही समोर बघा, रेंज रोवर, गाडीचं नादच खुळा. रेंज रोवर स्पोर्ट आहे आणि कम्प्लीट ब्लॅक कलरमध्ये काय दिसतेय बघा मित्रांनो गाडी. हा 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 हा, ठीक आहे,
बऱ्यापैकी सगळी टेक्नॉलॉजी सफारीमध्ये किंवा जे आता टाटाच्या लेटेस्ट गाड्या आहेत, स्पेशली SUVs, नो डाऊट इज ब्रॉट इन फ्रॉम JLR, जॅग्वार अँड लँड रोवर. बट बघा ना काय गाडी आहे यार, कमाल. इथं मेसेज येतोय वरती, किल्ले लोहगड बघा डाव्या बाजूला. मळवलीचा परिसर आहे हा, आणि इथून आपण येतोय. जर का तुम्ही बघाल जुन्या ओल्ड मुंबई पुणे हायवेवरनं तुम्हाला इकडे यायचं असेल तर हा समोर दिसणारा ब्रिज, त्या ब्रिजचा वापर करून आपल्याला यावं लागतं मळवली. कारल्याच्या म्हणजे जो आपण नेहमी तुम्ही बघत असाल बाईक राईडच्या वेळेस, कारल्याच्या इथनं जो लेफ्ट टर्न आहे तो मारला की आपण डायरेक्ट इकडं लोहगडकडे येतो. हा समोरचा ब्रिज मळवली, लेफ्ट हँड साईडला पूर्ण लोहगड परिसर. आणखीन एक स्पीड कॅमेऱ्याचं लोकेशन आलेलं आहे.